नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे खालसा येथील अग्रगण्य इको केन शुगर एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सतीश रामकृष्ण अनगुळकर यांच्या गौरवपूर्ण सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावुक वातावरणात पार पडला. जानेवारी 2007 ते 30 एप्रिल 2026 या सलग 20 वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी कारखाना परिसरात विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सत्काराला उत्तर देताना अनगुळकर यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत दोड्डण्णावर कुटुंबीय आणि कारखान्यातील सर्व अधिकारी कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री पुष्पदंत दोड्डण्णावर व श्री वृषभनाथ दोड्डण्णावर तसेच विद्यमान संचालक डॉ. रमेश दोड्डण्णावर, प्रवीण दोड्डण्णावर, विनोद दोड्डण्णावर, राज दोड्डण्णावर आणि पृथ्वी दोड्डण्णावर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली संधी माझ्यासाठी आयुष्यभराची अमूल्य ठेव आहे. कारखान्यातील प्रत्येक कामगाराच्या सहकार्यामुळे हा 20 वर्षाचा प्रवास शक्य झाला. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. यावेळी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं चीफ फायनान्स ऑफिसर आनंद कुमार केशवपल्ली आणि युनिट हेड श्याम श्रीवास्तव यांच्या हस्ते अनगुळकर यांना विशेष मानचिन्ह देऊन सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. कामगार युनियनच्या वतीनं कल्लाप्पा गावडे, रणजित पाटील, उदय पाटील यांनी अनगुळकर यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या निरोगी, सुखी व समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्तव्याचा प्रवास संपला असला तरी तुमच्या कार्यातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वाचा सुगंध कारखान्यात कायम दरवळीत राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्यात. या सोहळ्यास कारखान्याचे मॅनेजर बाबासाहेब देसाई, HR मॅनेजर सचिन पाटील, फायनान्स अँड अकाउंट्स मॅनेजर प्रभाकर हुलजी, चीफ इंजिनियर मोहन सासने, शेती अधिकारी शशिकांत थोरबत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सतीश अनगुळकर यांच्या शिस्तप्रिय, मेहनती आणि प्रामाणिक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे संस्थेने प्रगतीची नवी उंची गाठल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात.